ग्रामीण भागात नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधा सुधाराव्यात म्हणून सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च करून आरोग्य केंद्राची उभारणी केली जाते। मात्र आजही या सुविधा कागदावरच असल्याचं चित्र समोर आलंय। हिंगोलीच्या ब्रह्मवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र मागील 6 वर्षांपासून पदभरती नसल्याने धुळखात पडत आहे। करोडो रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आलेली निवासस्थाने ओस पडली आहेत। निवासस्थानासमोर दारूच्या बाटल्या दिसून आल्यात। आरोग्य केंद्र बंद असल्याने या परिसरातील 25 ते 30 गावातील गरोदर महिलांसह नागरिकांना उपचारासाठी 30 ते 40 किलोमीटर शहरी भागात जावे लागत असल्याने येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। याचाच आढावा घेतला आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र धुळखात पडल्याचं पाळीमध्ये अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर्स आणि नर्सल्याचं समोर आलेलं मी सध्या हिंगोलीच्या ब्रह्मवाडीतील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आहे। बघू शकता की हे ब्रह्मवाडीतील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। जवळपास 5 ते 6 वर्षापूर्वी या आरोग्य केंद्राचं करोड रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आलेलं आहे। जवळपास या ठिकाणी 1 वर्षापूर्वी या संपूर्ण आरोग्य केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं होतं। मात्र या ठिकाणी एक डॉक्टर्स आणि एक नर्स या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। मात्र बघू शकता की आता जवळपास 2 वाजता आहेत आणि या ठिकाणी कोणताही डॉक्टर्स या ठिकाणी कोणताही कर्मचारी आपल्याला पाहायला मिळत नाहीत। ही परिस्थिती याच आरोग्य केंद्राची नाही तर जिल्ह्यातील अनेक जे उपकेंद्र आहेत आरोग्य केंद्र आहेत अशी परिस्थिती या केंद्राची। बघू शकता की या ठिकाणी या आरोग्य केंद्राला या ठिकाणी टाळं ठोकण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य केंद्र सुरू असल्याच्या ठिकाणी दाखवण्यात सांगण्यात येते। दुसरीकडे या संपूर्ण आरोग्य केंद्रामध्ये संपूर्ण धूळखात पडल्याचा पाहायला बघू शकता की या ठिकाणी आपण आतमध्ये जर बघितलं तर संपूर्ण या ठिकाणी धूळ साचलेली आहे आणि संपूर्ण करोड रुपये खर्च करून बांधण्यात आलेली इमारत जी आहे ते धूळखाट असल्याचं पाहायला आरोग्य विभागानं जागा व्हावं आणि या ठिकाणी पदभरती करावी आणि तात्काळ रुग्णांना या ठिकाणी आरोग्य जे केंद्र आहे ते सुरू करण्यात यावं अशी मागणी आता नागरिकांतून केली जाते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।